वृश्चिक राशी, महाप्रलय येणार आहे. तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार आहे. हा अतिशय गूढ, भावनिक आणि धक्कादायक आहे. आणि तो फक्त भविष्यवाणी नाही तर आत्मिक परिवर्तन, संबंधांचे शेवट आणि कर्माची परिपक्वता यांचा मिलाफ आहे. तुमचं जीवन अचानक बदलणार आहे. कोणीतरी, तुमचा अत्यंत जवळचा व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तो व्यक्ती तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. आणि तो पण कायमचा. वृश्चिक राशी, तुमच्यासाठी 2025 हे वर्ष एक मोठा आत्मपरीक्षेचा काळ ठरणार आहे. कर्माची फेड सुरू झाली आहे आणि ब्रह्मांड एका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्याच्यावर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला, तोच व्यक्ती आता तुमच्यापासून दुरावणार आहे. ब्रह्मांड एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्याच्यावर तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवला, तोच व्यक्ती आता तुमच्यापासून दुरावणार आहे. हे विभाजन केवळ नात्याचं नाही, हे आत्म्याचं विभाजन आहे. एका प्राचीन ऋणानुबंधाची पूर्णता, एक भावनिक धक्का की एक अतिशय आध्यात्मिक जागृती. वृश्चिक राशी एक अशी रास आहे जी अंतर्मुखतेने भरलेली आहे, जी हसते पण तिच्या डोळ्यात दुःखाचं गूढ लपलेलं असतं, जी प्रेम करते पण हे प्रेम इतकं खोल असतं की ते संपूर्ण आत्मा व्यापून टाकतं. आणि जेव्हा या वृश्चिक राशीच्या जीवनात कोणीतरी विशेष व्यक्ती येते, तेव्हा ती त्या नात्याशी मन, शरीर आणि आत्म्याने बांधली जाते. पण आता 2025मध्ये एक महत्त्वाचा वळणबिंदू तुमच्या जीवनात येणार आहे. ग्रहांचे आगमन व आत्म्यांचा वियोग. 2025मध्ये शनीचा प्रभाव, राहू केतूच्या छायायोगामुळे आणि काही अदृश्य ग्रहस्थितींमुळे वृश्चिक राशीच्या जीवनात एक जबरदस्त भावनिक उलथापालथ घडून येणार आहे. या काळात तुमचं नातं, जिथे तुम्ही स्वतःला हरवून बसलात, तेच नातं मोडण्याच्या उंबरठ्यावर उभं आहे. आणि हे फक्त एक सामान्य वियोग नाही, हे आहे एक आत्म्याचा वियोग. ही व्यक्ती तुमच्या हृदयाच्या गाभ्यात वसलेली होती, पण त्याचं कार्य पूर्ण झालं आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक उद्देश असतो. काही जण शिकवायला येतात, काही बळी घ्यायला येतात, तर काही आत्मा हलवायला येतात. तुमच्या जीवनात ज्या व्यक्तीने प्रवेश केला होता, ती व्यक्ती पूर्वजन्मातील एक ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी आली होती. कदाचित त्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, साथ दिली किंवा विश्वासघात केला, पण जे काही घडलं ते आधीच ठरवलेलं होतं. आता ते ऋण पूर्ण झालं आहे आणि म्हणूनच ब्रह्मांड त्या व्यक्तीला तुमच्यापासून दूर नेत आहे. शनी आणि राहूचा जड प्रभाव तुटणाऱ्या नात्यांचं कारण बनणार आहे. शनिदेव, कर्माचा दंडाधिकारी, आता तुमच्याकडे बोट दाखवत आहे. तू खूप दिलं, आता घेणं शिकलं पाहिजे. राहू, ब्रह्माचा स्वामी, तुम्हाला दाखवतोय की प्रेम हे कायमस्वरूपी नसतं, ते क्षणभंगूर असतं. केतू, पृथ्वीकरणाच्या कारणकारक, तुम्हाला एक आध्यात्मिक वाटेवर नेण्याच्या तयारीत आहे, जिथे तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला शिकाल. आता तुटणं म्हणजे शेवट नाही, तर ते एक नवीन आरंभ आहे. होय, हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाईल. शक्य आहे की त्यांनी आधीच दुरावा दाखवला असेल किंवा ते अजून तुमच्या जवळच आहेत पण आतून हरवलेले आहेत. हे तुटणं एक प्रलय आहे, पण प्रलयाच्या राखेतूनच नवे विश्व जन्माला येतं. तुमचं नवं स्वप्न जन्म घेणार आहे, अधिक मजबूत, अधिक जागृत आणि आत्माभिमानाने भरलेलं. या काळात काय करावं, त्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. नंबर 1 आहे, शांत रहा आणि स्वीकार करा. तुमच्याशी जे घडत आहे ते केवळ तुमच्या दोषांमुळे नाही, तर ते ब्रह्मदेवाच्या संकल्पनेचा भाग आहे. प्रतिकार न देता ते स्वीकारा. नंबर 2 आहे, हनुमान चालिसा किंवा महामृत्युंजय मंत्र रोज 11 वेळा म्हणा. हे मंत्र मन शांत ठेवतात आणि अंतरात्म्याचं रक्षण करतात. नंबर 3 आहे, एखादी गोष्ट पूर्ण करा जी तुम्ही सतत पुढे ढकलत होतात. तुमच्या आतली ऊर्जा नात्यावरून तुमच्यावर वळवा. तुमचं स्वप्न, ध्येय ते पूर्ण करायची ही वेळ आहे. नंबर 4 आहे, सर्जनशीलतेतून वेदना व्यक्त करा. कविता लिहा, संगीत ऐका, चित्र काढा, तुमचं दुःख निर्माणाच्या रूपात व्यक्त करा. नंबर 5 आहे, शेवटचं नको ते विचार ठरवून मनात सोडून द्या. का गेलं, माझं काय चुकलं, काय परत येईल, हे प्रश्न तुम्हाला पोखरत आहेत ना, त्यांना तुम्ही सोडून द्या. आता तुमचं भविष्य काय सांगतं, तर चला जाणून घेऊयात. 2025च्या उत्तरार्धात तुमचं जीवन संपूर्णपणे बदललेलं असेल. तुमच्या नात्यांची जागा आत्मस्वावलंबन घेईल आणि पुढच्या वर्षात एक नवा आत्मा तुमचं जीवन व्यापायला येईल. पण तेव्हाच जेव्हा तुम्ही जुने पूर्णपणे सोडाल. आता एक वेदनादायक शेवट असेल की एक तेजस्वी सुरुवात असेल. वृश्चिक राशी, तुम्ही युद्धातील सैनिक आहात, परंतु हे युद्ध बाह्य नसून अंतर्गत आहे. या महाप्रलयात एक भाग तुमचा नष्ट होईल, पण त्याच वेळी एक नवा तू जन्म घेशील. अधिक खोल, अधिक शुद्ध, अधिक दिव्य. जे जातं ते आपलं नव्हतंच आणि जे खरं आपलं आहे ते कधीच आपल्याला सोडत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.